देहरगड करायला. रामशेज आपण करून झालो, थोडा नाश्ता केले. 11 वाजत आले आणि आता आम्ही आलो देहरगडच्या इथे. आमचा देहरगड ट्रेक चालू करणार आता थोड्या वेळात. थोडा आहे देहरगडचा मॅप आणि आमची गाडी इथे लागलेली दिसते तुम्हाला आणि आमचं टीम बघू शकता देहरगडचा माहिती आणि पुढे असलेला हा देहरगडवर उतरणारी पब्लिक. असे धावत पळत आलेत आणि यांनी गड सर केलेला आहे. बघा खूप वारा सुटलेला आहे, वाराच वारा आहे. तुम्ही बघू शकता आमचा थोडा ग्रुप वरती पोहोचलेला आहे आणि थोडा श्वास घेऊन परत वरती चढतील. हा सुंदर देखावा नजारा बघा. देहरगडचा परिसर. चल चल चल. गडावरील भुयारी मार्ग. भुयार आहे मार्ग नाही, भुयार आहे ते, पण तरी पण भुयार खोदलं आहे ना ते. आतमध्ये भुयार मार्ग आहे. आता आपण जात नाहीत. चलो आता आपला आहे थोडीशी चढणीचा मार्ग. बघताय कसे चढतायत सगळेजण आमचे गिर्यारोहक. आमचे गिर्यारोहक बघा कसे चढतात. सह्याद्रीचे भटके. हे शिव्या देऊ नका इथे. व्हिडिओ चालू आहे. ए पडलं रे. जाऊ दे जाऊ दे, वरती जाऊ दे सगळे आरामात. हा एकमेकांना पुढे हे करा, पुश करा. गट गट गट. आपण आता वरती चढतोय. हे मागून चढून आलो आपण. एवढं थोडासा चढण आहे, काय हे नाही, इशू नाही.
आमची ग्रुप मेंबर चढतायत हळूहळू. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बघा सर्व बघू शकता कसा रॉक पॅच आहे. सगळे हा रॉक पॅच चढलेत, थोडेच बाकी आहेत. हा रुपेश बघा त्या साईडने चालू आणि काही जण इथून गेलेत म्हणा. स्टीप चढण आहे. 90 जरी पक्का बोलले तरी काही फरक नाही पडणार. बघा 90 डिग्री 80 डिग्री काहीतरी आहे. कमान मस्त बढिया बढिया मस्त मस्त ताई. सही है सही है. नहीं एकदम टीम इज गाइडिंग. टीम बघा कशी मस्त गाईड करते चढणाऱ्यांना. परफेक्ट वेने गाईड केलेलं आहे. आणि अशा ताईने वरती सर करून वरतीच पोहोचलेले आहेत. कातळात कोरलेल्या पायऱ्या सर्व वरती चढतायत. हे बघा अशा कातळाच्यात कोरून बनवलेल्या पायऱ्यात आणि सगळे मस्त चढतात. त्याच्याने 2 रस्ते आहेत. एक उजवीकडनं एक डावीकडनं पण रस्ता आहे. पण आम्ही हे आहे का रे आहे का रे काय वरच्या साईडला आहे मला वाटतं. तुम्ही बघू शकतात किल्ल्याचा महादरवाजा आलेला आहे. महादरवाजाच्या जागी आपण आलेलो आहोत. काचात कोरलेल्या पायऱ्या आणि हा महादरवाजाचा चौथरा. महादरवाजातून एंट्री केल्यावर या पायऱ्या तुम्ही बघू शकता किल्ल्यावरती जात आहेत. किल्ल्यावर चढतात. पहिलीच पाण्याचे टाके तुम्ही बघू शकता. पाण्याचे टाके आणि समोर आहेत अजून पायऱ्या. बघा कशी कसरत चालू आहे सगळ्यांची या कॉर्नर पासून त्या कॉर्नरला जायची. कारण हा स्टीफ कडा आहे खालती. तुम्ही बघू शकता लोक कसे धरून सगळे ग्रुप मेंबर्स दगडाच्या कडेला धरून धरून क्रॉस करतायत. अशा प्रकारे हा खडक क्रॉस केला जात आहे. हा जाऊ दे जाऊ दे. तुम्ही बघू शकता हा खाली नजारा पूर्ण डीप आहे. बघा कसे हा रस्ता बघा हा ट्रॅक बघा कसा येतात. या प्रकारे असे पब्लिक येत आहेत. असे 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 अशा प्रकारे असे अशा प्रकारे आणि मारलेली आहे उडी. वाव रुपेश पण आलेला आहे. सगळे आलेले आहेत. सगळ्या रुपेशने मंकी चाल करून लास्टचा कॉर्नर पार केलेला आहे. ओ हो वाव सगळे क्रॉस झालेले आहेत. आता कातळ पायरी मार्गाने आपल्याला वरती चढायचंय परत. हा बघा कसा मस्त चालतोय. आहा
स्लो मोशन मध्ये चाललेले पब्लिक आपली. आपण पोहोचलोय दुसऱ्या दरवाजापाशी. बघा कपारीमध्ये हात ठेवलेले आहे पाण्यासाठी. अरे सॉरी, पाणी ठेवले हात धुवायसाठी. आज या ट्रेकच्या थकव्यामुळे माझा बुद्धी मस्त हे झाले, भ्रष्ट झालेली आहे. या पाण्याने त्याने हात धुतलेले. वा, अरे चांगले पाणी. भिंत बघू शकता तुम्ही. आणि हा दरवाजा आता आपण चालू वरती. या दरवाजाने आपण आतमध्ये जाणार आता. चला चला. चलो चलो, मैं रुका हूँ कब. चलो ये आ गए हम लोग ऊपर. हम लोग जा रहे हैं ऊपर. ओहो, अजून थोडीशी चढण आणि मग आपल्याला धुक्याचं सावट लागणार आहे. नाही फरक नाही. अरे चालतच राहत. आपण पोहोचलेले आहे शेवटच्या टप्प्यावर. हा आहे आपला शेवटचा टप्पा. हो बघा, आपण पोहोचलेले आहेत गडाच्या वर. आणि या गडावरून दिसणारा हा अतिशय नाही सुंदर धुक्याने आच्छादलेला हा परिसर देहरगड. आणि हे चालेल वरती देहरगडाच्या टॉपला. टाका बघतोय देहरगडावर पहिला, हे दुसरं. हे बघा देहरगडावरील पाण्याचं टाकं. 1 2 3 आणि हे 4 असे पाण्याचे टाके आहेत. हा चल आपल्याला कुठे जायचंय. ते कुठे गेले. इथूनच गेलेत. गडावरील शिव मंदिराची जागा. त्याच्याच बाजूला आहे एक कातळ.
परतीच्या रस्त्यावरती पुन्हा तोच पॅच आणि सगळ्यांची ही खूप कसरत चालली आहे उतरण्याची, त्या साईडला जाण्याची. बघू शकता ही आहे देहगडाची असली कमाल. अनुभवायची असेल तर नक्की या. देहगडाची ही अनुभवायसाठी पावसाळीच करायला पाहिजे. या नक्की. प्रकारे 1:15 वाजता जो 11 वाजता देहगड कंप्लीट झालेला आहे. आणि आता आम्ही आमच्या व्हेकलमध्ये बसून परत लेणी बघायला जाणार. चला भेटूया नेक्स्ट लेण्यांच्या इथे. तोपर्यंत स्टे ट्यून. जय महाराष्ट्र. तर लेण्यांकडे जायचा प्रवास करणार. आता आपण आलोय नेक्स्ट बघण्यासाठी सिद्धक्षेत्र जैन देवी चामग लेणी बघण्यासाठी आलोय. या साईडला पायऱ्या आहेत, या साईडला पायऱ्या आहेत आणि आपण चाललोय साध्या आपल्या जुन्या वाटेने. चला. हो नेड्यामध्ये आलो आम्ही. नेड्यामध्ये डोंगरावरच्या बघा इथून नेड्याच्या बाजूने पोचलो. एक वेगळाच एक्सपिरियन्स डायरेक्ट लेण्यांच्या टॉपच्या डोंगरावर पोचलो. आता आम्ही परत खालती लेण्या बघायला चाललोय. टॉपवरती असे पाण्याचा टाका बघू शकतो. पाण्याचा टाका आता जी चुकी झाली की आम्ही लेण्या बघायला गेलेलो पण चुकून दुसऱ्या साईडने वरती चढलो.